राज्यात वडापाव आणि भजी विक्रेते जे छोटे मोठे व्यापारी आहेत ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्याचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांच्या रडारवर असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आणि त्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं राज्यात वडापाव भजी हे वर्तमानपत्रात पॅक करून पार्सल देण्यासाठी किंवा ग्राहकांना खाण्यासाठी दिला जातो त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्या दृष्टीनं आता सोलापुरात देखील हा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्याचं झालंय असं, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अनेक ठिकाणी छापेमारी होत आहेत। अशातच नागरिकांना विविध हॉटेलमधून जे पार्सल सेवा दिली जाते किंवा बसून खाण्याची व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी स्वच्छता असेल, त्यात वापरणारा तेल असेल किंवा इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर देखील धाडी राज्यात टाकल्या जात आहेत। खास करून राज्यात गुटखा बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातोय, पान मसाला विकला जातोय आणि प्रतिबंधित सुपारी देखील विकली जात आहे। अशांवर देखील आता गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या आहेत। आता या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या आता भजी विक्रेते, वडापाव विक्रेते यांना देखील आता मोठा इशारा या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभागाकडून दिला जात आहे। मुंबईमध्ये एका वडापाव विक्रेत्याकडून वडापाव जे आहे ते पार्सलसाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबईत त्या व्यापारावर कारवाई केलेली आहे। आणि त्या कारवाईनंतर आता संपूर्ण राज्यभरात जे भजी विक्रेते असतील, वडापाव विक्रेते असतील किंवा इतर तेलकट पदार्थ बनवतात आणि ते तेलकट पदार्थ बनवल्यानंतर नागरिकांना देण्यासाठी वर्तमानपत्राचा म्हणजे न्यूजपेपरचा जो वापर करतात त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। खास करून सोलापूरमध्ये देखील, सोलापूरमध्ये जर पाहावयाचं झाल्यास सोलापूर शहराच्या अनेक गल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी भजी किंवा वडापाव आवडीनं खाल्ला जातो। काही तेलकट पदार्थ देखील खाल्ले जातात आणि हे पदार्थ घरी घेऊन जाण्यासाठी किंवा आहे त्या ठिकाणीच नागरिकांना पेपरमध्ये बांधून दिल्या जातात स्पॉटवर खाण्यासाठी। आता अशा या विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दिला जात आहे। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया आणि ह्यांची ही कारवाई कशी असणार आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। अन्न व औषध प्रशासन विभागाने काय म्हटलं आहे ते आपण जाणून घेऊया। वर्तमानपत्रात भजी, वडापाव, समोसा किंवा इतर गरम पदार्थ बांधून देणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत आहे। त्यामध्ये छपाईतील जी शाई आहे त्याच्यामध्ये विविध केमिकल्स असतात, रसायने असतात आणि ते पदार्थ त्या अन्न पदार्थाच्या संपर्कात येऊन अन्नातून ती शरीरात जाण्याची दाट शक्यता आहे। आणि वर्तमानपत्रावर धूळ असते, जंतू आणि घाण साचलेली असू शकते। वर्तमानपत्राचा पुनर्वापर होत असल्याने त्यावर विविध ठिकाणातील बॅक्टेरिया आणि दूषित घटक असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। दीर्घकाळ अशा पद्धतीने अन्न सेवन केल्यास पचनाच्या तक्रारी आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात। भारतात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे FSSAI ने अन्न पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून किंवा सर्व करू नयेत असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे। त्यामुळे वर्तमानपत्रात बांधलेला वडापाव किंवा भजी चवदार वाटू शकतात, पण छपाईतील शाई आणि जंतूमुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात। त्यामुळे आता अशा पदार्थांना आता वर्तमानपत्रात बांधून विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। आणि आता एकंदरीत या आदेशानुसार महाराष्ट्रात भजी, वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देणे नियमबाह्य मानले जात असून प्रशासन यावर आता कडक कारवाई करणार आहे। या संदर्भात लोकसत्ताला देखील एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये या संदर्भातील उल्लेख आहे। शहर आणि परिसरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेता वृत्तपत्राचा कागद वापरण्यावर आता प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। आणि दीर्घकाळ ही जी समस्या आहे त्यामुळे वडापाव किंवा भजी किंवा इतर तेलकट पदार्थाच्या पॅकिंगसाठी वृत्तपत्राचा वापर करू नये असे आदेश देखील अन्न व औषध प्रशासन विभागाने काढलेले आहे। त्याऐवजी जे रीतसर पॅकिंग करणारे पेपर्स आहेत, वाउचर्स आहेत याचा वापर करावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सोलापुरात देखील अनेक ठिकाणी भजी असेल, वडापाव असेल किंवा इतर तेलकट पदार्थ असेल ते पॅकिंग करण्यासाठी सर्रासपणे वर्तमानपत्राचा वापर केला जातो, न्यूजपेपरचा वापर केला जातोय। त्यामुळे आता अशा विक्रेत्यांवर देखील भविष्यात कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। जवळचे सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग।
कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.